नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं मॅथ्स इन्स्पिरेशन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये गुणोत्तर व प्रमाण या चॅप्टरला चालू करणार आहोत. गुणोत्तर व प्रमाण किंवा रेशो आणि प्रपोर्शन हा चॅप्टर आपल्या गणिताची एक बेसिक, म्हणजे जर गुणोत्तर आणि प्रमाण समजलं तर पर्सेंटेज असोत किंवा इतर चॅप्टर असोत हे एकमेकांसोबत काय लिंक आहेत. त्याच्यामुळं गुणोत्तर व प्रमाण चॅप्टर हा आपण एकदम बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत एकदम हळूवार पद्धतीने शिकणार आहोत. ठीक आहे, तर पहा गुणोत्तर व प्रमाण. आता मला सांगा गुणोत्तर आपण पहिल्यांदा पाहू रेशो. ठीक आहे, पहिल्यांदा रेशो समजून घेऊ, त्याच्यानंतर प्रपोर्शन समजू. तर पहा आता रेशो म्हणजे काय होते. जसं मी दोन संख्या दिलो 25 आणि 75. ठीक आहे, 25 आणि 75 या संख्यांचा रेशो काय होईल, या संख्यांचा रेशो काय होईल. ठीक आहे, तर 25:75. आता ह्या संख्या झाल्या, याचा रेशो म्हणजे का, तर ह्या संख्या जिथपर्यंत कटतात तिथपर्यंत काटायचा आहे आणि काटल्यानंतर एक लहानात लहान त्याचे फॅक्टर तयार होतील. 25 तिरी 25 एक 25, 25 तिरी 75 म्हणजे 1:3. आता हा जो 1:3 आहे एकदम छोटा छोटा जो तुकडा तयार झाला 1:3 हा झाला रेशो. याला आपण काय म्हणतो, रेशो. ठीक आहे, तर पहा आपण याला अजून अशा पद्धतीने समजू शकतो. जसं एखादा जे प्रॉब्लेम विचारले जातात ते प्रॉब्लेम कशा पद्धतीने असतात, तर पहा ते का म्हणतात की 250 एखाद्या वर्गाची किंवा एखाद्या शाळेची विद्यार्थ्यांची संख्या, शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, 250 आहे. आणि समजा हे 250 विद्यार्थी, हे 250 विद्यार्थी जे आहेत हे 2:3 या प्रमाणात आहेत. आता 2:3 या प्रमाणात म्हणजे कसा, जर 2 बॉईज आहेत तर 3 गर्ल्स आहेत. ठीक आहे, आता या प्रमाणात आहेत तर तुम्हाला विचारते की बॉईजची संख्या किती किंवा गर्ल्सची संख्या किती. तर आता कसं काढायचं पहा. आता मला सांगा बॉईज आणि गर्ल्सचा रेशो किती आहे, 2:3. आता याला कसा लिहायचा, 2:3 म्हणजे 2 आणि 3 5. म्हणजे जर तुम्ही रेशोमध्ये विचार केले तर बॉईज आणि गर्ल्स यांची टोटल संख्या म्हणजे विद्यार्थ्यांची टोटल संख्या किती आहे, 5. रेशोमध्ये किती आहे, 5. पण टोटल किती आहे म्हणजे ओरिजिनल किती आहे, 250. बरोबर आहे, म्हणजे 5 रेशो म्हणजे 250. तर 1 रेशो म्हणजे किती, 5×5 25 म्हणजे 1 रेशो म्हणजे किती, 50. तुम्हाला विचारला आहे बॉईज, तर बॉईज किती रेशो आहेत, बॉईज आहेत 2 रेशो. 1 रेशोची व्हॅल्यू 50, तर 2 रेशोची व्हॅल्यू म्हणजे बॉईजची संख्या 50 गुणिले 2 म्हणजे 50 दुने 100. आता तुम्हाला गर्ल्स विचारला, समजा गर्ल्स किती रेशो आहेत, 3 रेशो आहेत. तर गर्ल्स किती आहेत, 3 रेशो. एका रेशोची व्हॅल्यू किती आहे, 50. तर 3 रेशोची व्हॅल्यू 50 गुणिले 3 म्हणजे 50 तिरी 150. 150 काय आहेत, गर्ल्स आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारते. पुन्हा याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकते, तर पहा म्हणजे आपल्याला पहिला रेशोचा बेसिक समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे रेशो म्हणजे काय एक्झॅक्ट पहा. समजा आता पुन्हा एक प्रॉब्लेम घेऊ की दोन संख्यांची बेरीज किती आहे, 195 आहे. बेरीज किती आहे, 195 आहे. आणि त्या दोन संख्यांचा गुणोत्तर 8:5 आहे. किती आहे, 8:5 आहे. आता मला सांगा दोन संख्यांची बेरीज 195 आहे आणि त्या संख्यांचं गुणोत्तर किती आहे, 8:5 आहे. तर आपल्याला त्या दोन संख्या कोणत्या आहेत त्या काढायच्या आहेत. बरोबर आहे. आता मला सांगा दोन संख्यांची बेरीज रेशोमध्ये किती आहे, 13. पण ओरिजिनल किती आहे, 195. म्हणजे 13 रेशो किती, 195. 1 रेशोची व्हॅल्यू किती येईल, 195/13. तर 13×1 13, 6 बाकी राहिले, 65 बनले. म्हणजे पहा 195 मध्ये जर 195 मध्ये 13चा भाग दिला तर 13×1 13, 19 मधून 13 गेले 6, 65 राहिले. म्हणजे 13×5 65. 1 रेशोची व्हॅल्यू किती आली, 15. आता मला सांगा पहिली संख्या किती आहे, 8. म्हणजे 8 रेशोची व्हॅल्यू किती येईल, 15 गुणिले 8. 8 रेशोची व्हॅल्यू 15 गुणिले 8, 15×8 120. म्हणजे पहिली संख्या किती, 120. दुसरी संख्या किती रेशो आहे, 5 रेशो. एका रेशोची व्हॅल्यू किती, 15. तर 5 रेशोची व्हॅल्यू किती, 15 गुणिले 5 म्हणजे 15×5 75. म्हणजे पहिली संख्या 120, दुसरी संख्या
75. याच्यात तुम्हाला असं विचारू शकते का दोन संख्यांचा डिफरन्स किती, तर दोन संख्यांचा डिफरन्सचा रेशो किती आहे, 8 5 गेले 3 रेशो, म्हणजे 1 रेशोची व्हॅल्यू 15, तर 3 रेशोची व्हॅल्यू 15 तिरी 45. अशा पद्धतीचाही प्रश्न तुम्हाला विचारू शकते. ठीक आहे, हा झाला पुन्हा एक प्रश्न. आता जर पुन्हा याच्यात आपण ॲड करतो म्हटलं तर पहा का घेऊ शकतो, समजा 4 संख्यांचा गुणोत्तर. ठीक आहे, आपण का घेऊ, 4 संख्यांचा गुणोत्तर किती आहे, 4 संख्यांचा गुणोत्तर आहे 15:7:6:9. किती, 4 संख्यांचा गुणोत्तर आहे 15:7:6:9 आणि त्या संख्यांची बेरीज आहे 592. किती आहे, बेरीज आहे 592. पहा समजून घ्या, 4 संख्यांचा रेशो आहे 15:7:6:9 आणि त्या संख्यांची बेरीज किती आहे 592. तर सर्वात लहान संख्या कोणती, सर्वात लहान संख्या कोणती, हा प्रश्न आपल्याला विचारला. ठीक आहे, हा शाब्दिक उदाहरण असा राहील की समजा 4 संख्यांचा रेशो 15:7:6:9 आहे आणि त्या संख्यांची बेरीज 592 आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती, असा प्रश्न आहे. ठीक आहे, तर पहा आता रेशोमध्ये त्यांची बेरीज किती येत आहे, 15 7 22, 22 न 6 28, 28 न 9 37. किती, 37. पण हे जे रेशोमधली बेरीज आहे ते ओरिजिनल किती आहे 592, म्हणजे 37 रेशो म्हणजे किती 592. आता पहा 1 रेशोची व्हॅल्यू किती येईल 592 भागीला 37. तर पहा 37 1 37, 37 1 37. आता किती राहिले, 9तून 7 गेले 2, 5तून 3 गेले 2 आणि हे 2, म्हणजे किती 37 छक येईल. 37 छक 222 होते का, पहा बरं, 37 छक 7 छक 42, 2 4 6 3 18 4 22. म्हणजे पहा, कारण 7चा जो एकक अंक आहे, हा एकक अंक किती आहे 2 आणि 7चा पाडा म्हटल्यानंतर 6 वेळा 7 छक 42, एकच वेळा फक्त 2 हा एकक अंक येतो. म्हणून मी लॉजिक लावला की 37 छक 222 होऊ शकते आणि करून पाहिलं तर ॲक्युरेट 222 येत आहे. म्हणून 1 रेशोची व्हॅल्यू किती आली 16. आता मला सांगा सर्वात लहान संख्या कोणती, जिचा रेशो लहान ती सर्वात लहान संख्या. आता मला सांगा याच्यात रेशोमध्ये कोणती लहान संख्या असेल, 6 रेशोवाली. 1 रेशोची व्हॅल्यू किती आहे 16, तर 6 रेशोची व्हॅल्यू म्हणजे लहान संख्या, लहान संख्या कोणती 6 रेशोवाली, म्हणजे 16 गुणिला 6 16 छक 96. सर्वात लहान संख्या कोणती 96. आता याच्यात तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न कसा विचारू शकते की सर्वात मोठी संख्या कोणती, मोठी संख्या कोणती असेल 15 रेशोवाली असेल. जर समजा तुम्हाला मोठी संख्या विचारली तर का कराल, मोठी संख्या लिहा. मोठी संख्या म्हणजे किती रेशो आहे 15 रेशो, म्हणजे 16 गुणिला 15 करा. 16 गुणिला 15 किती होत आहे 15 छक 90चा 0 हातचे 9, 15 1 15 9 24, म्हणजे 240 ही सर्वात मोठी संख्या असेल. ठीक आहे, याच्यानंतर पहा लिहून घ्या. याच्यानंतर पहा तुमच्यासमोर एक प्रश्न आहे की राहुल आणि विजय यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 7:3 आहे व त्यांच्या गुणांमधील फरक 56 आहे, तर त्यांच्या गुणांची बेरीज किती, बरोबर आहे. आता हा प्रश्न आहे पहा, तर राहुल आणि विजय हे दोन व्यक्ती आहेत, यांच्या गुणांचे गुणोत्तर किती आहे 7:3. आता यांच्या गुणांमधील फरक दिला आहे, यांच्या गुणांमधील का दिला आहे फरक, तो किती आहे 56. तो किती आहे 56. हा काय फरक दिला आहे, फरक, बरोबर आहे. आता मला सांगा त्यांच्या रेशोमध्ये जो गुण दिला आहे, म्हणजे रेशोमध्ये दिले आहेत ना, रेशो किती आहे राहुलचा 7, विजयचा किती आहे 3, यांचा जर फरक काढले तर किती पडत आहे 4. 7तून 3 गेले 4. आता मला सांगा जो रेशोमध्ये 4 फरक आहे तो ओरिजिनल किती आहे 56, म्हणजे 4 रेशो म्हणजे किती 56, तर 1 रेशो म्हणजे किती 14. 1 रेशो म्हणजे किती 14. आता तो तुम्हाला का विचारत आहे, त्यांच्या गुणांची बेरीज, त्यांच्या गुणांची बेरीज. मग रेशोमध्ये बेरीज किती आहे 7 आणि 3 10, 10 रेशो, बेरीज किती आहे 10 रेशो. एका रेशोची व्हॅल्यू किती 14, तर मला सांगा बेरीज म्हणजे किती 10 रेशो, तर 10 रेशोची व्हॅल्यू किती होईल 14 गुणिला 10 म्हणजे किती 140. किती 140. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती राहील 140. तुम्हाला का विचारू शकते पुन्हा की राहुलला किती गुण मिळाले आहेत, तर मला सांगा 1 रेशोची व्हॅल्यू 14 आहे, राहुलचे गुण किती रेशो आहेत 7 रेशो, म्हणजे राहुलचे गुण किती येतील
14 7 98, कारण 1 रेशोची व्हॅल्यू 14 आहे, तर राहुलचे गुण किती रेशो आहेत 7 रेशो, म्हणून 7 रेशोची व्हॅल्यू किती 14 7 98, तर राहुलचे गुण किती 14. समजा तुम्हाला विजयचे गुण विचारला तर विजयचे गुण किती रेशो आहेत 3 रेशो, म्हणजे 1 रेशोची व्हॅल्यू 14, तर 3 रेशोची व्हॅल्यू 14 तरी 42, म्हणजे विजयचे गुण किती 42. आता पहा दोघांचे गुण जर ॲड केले तर किती बनत आहे 140. वेगवेगळे गुण काढून बेरीज न करता तुम्ही डायरेक्ट रेशोची बेरीज करून एका रेशोची व्हॅल्यू निघाल्यानंतर 10 रेशोची व्हॅल्यू डायरेक्ट 140 काढू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर किती निघत आहे 140. पुन्हा आपण एक प्रश्न पाहू. ठीक आहे, तर पहा आता जो दिलेला प्रश्न आहे 3 संख्यांचे गुणोत्तर 5:7:3 आहे. या प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर या संख्यांची बेरीज किती होते 99 होते. तर सर्वात मोठी संख्या कोणती. ठीक आहे, आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. आता हा प्रश्न थोडासा बदल आहे. ठीक आहे, प्रश्न तसाच आहे जो आतापर्यंत सोडवत आलो, पण थोडासा बदल केला आहे. तर पहा कसा आहे, आता ज्या संख्या दिल्या आहेत त्यांचा रेशो किती आहे 5:7:3. पण या प्रत्येक संख्येत, आता ही प्रत्येक संख्या आहे ना, या प्रत्येक संख्येत किती मिळवल्यानंतर 8 मिळवल्यानंतर त्या संख्यांची बेरीज किती होत आहे 99. आता 8 मिळवल्यानंतर 99 होत आहे ना, पण पहिले तर वेगळी असेल. म्हणजे आता ह्या ज्या ओरिजिनल संख्या आहेत या संख्यांची बेरीज 99 होती का नाही, म्हणजे या प्रत्येक संख्येत जेव्हा 8 मिळवत आहोत तेव्हा 99 होत आहे. बरोबर आहे. आता मला सांगा हिच्यातही 8 मिळवला, हिच्यातही 8 मिळवला, हिच्यातही 8 मिळवला, म्हणजे किती मिळवले टोटल, याच्यात 8 याच्यात 8 याच्यात 8, म्हणजे किती मिळवले टोटल 24 मिळवले. तेव्हा कुठं हे संख्या किती झाली 99 झाली. पण मला सांगा जर मी 24 घटवले, या 99 मधून किती 24 घटवले, म्हणजे 9तून 4 गेले 5, 9तून 2 गेले 7, तर ओरिजिनल जेव्हा ह्या ओरिजिनल संख्या होत्या तेव्हा त्यांची बेरीज किती होती रे 75. कारण तो का म्हणत आहे जेव्हा प्रत्येक संख्येत तुम्ही 8 मिळवता तेव्हा ते बेरीज 99 होते. पण पहिले जेव्हा ह्या ओरिजिनल संख्या होत्या तेव्हा 99 होती का नाही. जेव्हा हिच्यातही 8 हिच्यातही 8 हिच्यातही 8 मिळवलो तेव्हा कुठं 99 झाली. तर मी काय करतो, हे हिच्यात 8 हिच्यात 8 हिच्यात 8 जे 24 मिळवलो ते मायनस करतो, म्हणजे मला पहिले किती बेरीज होती 75 होती ते मिळाली. म्हणजे 5 न 7 12 न 3 15, हे 15 रेशो जे पहिले होते ते किती होते 75. तर एका रेशोची व्हॅल्यू किती येईल 15×5 75. तुम्हाला का म्हणत आहे तर सर्वात मोठी संख्या विचारत आहे, आणि मोठी संख्या कोणती म्हणलो मी, जिचा रेशो मोठा, म्हणजे 7 रेशो हे काय मोठी संख्या आहे. तर 7 रेशो म्हणजे किती 5 गुणिले 7, 5 7 35, 35 ही काय झाली सर्वात मोठी संख्या झाली. समजला का. एकदम सोपा प्रॉब्लेम होता, थोडा अडचण वाटेल, पण अजून पुन्हा एक आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवून हा प्रॉब्लेम तुम्हाला का वाटेल सोपा वाटेल. ठीक आहे, तर पहा पुन्हा हा प्रॉब्लेम पहा. तर 2 संख्यांचे गुणोत्तर किती आहे 8:13 आहे. प्रत्येक संख्येतून 10 कमी केल्यास, प्रत्येक संख्येतून 10 कमी केल्यास येणाऱ्या संख्यांची बेरीज किती होत आहे 106. तर त्या संख्या शोधा. आता का म्हणता, याच्या अगोदरच्या प्रश्नात का केलतो बेरीज म्हणजे ऍड केलतो, प्रत्येक संख्येत 8 मिळवलं नव्हतं. आता या संख्येत का म्हणताय प्रत्येक संख्येतून 10 कमी केल्यास. आता मला सांगा संख्यांचा गुणोत्तर किती आहे रे 8:13, बरोबर आहे. आता मला सांगा 8:13 संख्यांचा गुणोत्तर आहे, पण येणाऱ्या संख्यांची बेरीज 106 कधी होते जेव्हा प्रत्येक संख्येतून आपण 10 कमी करत आहोत. 10 कमी केल्यावर 106 होते ना. आता मला सांगा जेव्हा म्हणजे पहिले किती होती 8 न 13 21, 21 रेशो आहे ना, तर हा 21 रेशो म्हणजे 106 होता का नाही. जेव्हा कमी करतो तेव्हा 106 होता, म्हणजे पहिले 106 पेक्षा जास्त बेरीज होती ना, पहिले 106 पेक्षा जास्त बेरीज होती. आता जेव्हा दोन्ही संख्येतून याच्यातून 10 कमी केला, याच्यातून 10 कमी केला, म्हणजे टोटल किती कमी केला 20 कमी केला ना, टोटल 20 कमी केला. तेव्हा जेव्हा 20 कमी केला तेव्हा बेरीज 106 होती, पण पहिले 106 होती का नाही. म्हणजे 106 मध्ये तुम्ही 20 मिळवा, म्हणजे 6 2 1 126. पहिले बेरीज किती होती 126. आता प्रत्येक संख्येतून 10 कमी केल्या, म्हणजे टोटल किती कमी केल्या 20 कमी केल्या, तर किती झाली 106. म्हणजे आता जर पुराण्या कंडिशनवर यायचं आहे, म्हणजे 8 न 13 21 रेशो म्हणजे किती होईल 126. कारण पहिली किती बेरीज होती 126, आता किती झाली 106 झाली. समजला का. म्हणजे 21 रेशो म्हणजे 106, तर 1 रेशो म्हणजे किती 21 छक
126, एक रेशोची व्हॅल्यू 6, तर तुम्हाला काय म्हणताय त्या संख्या शोधा म्हणताय. तर त्या संख्या कोणत्या, तर साईन 8 48, एक रेशोची व्हॅल्यू 8 म्हणजे 6, तर 8 रेशोची व्हॅल्यू किती, साईन गुणिला 6 गुणिला 8 साईन 8 48. 13 रेशोची व्हॅल्यू किती, 6 गुणिला 13 13 × 78. तर ह्या दोन संख्या कोणत्या, 78 आणि 48. समजला का. मोठी संख्या विचारला तर 78, छोटी संख्या विचारला तर 48. ठीक आहे. या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण हा गुणोत्तर व प्रमाण किंवा रेशो आणि प्रपोर्शन हा चॅप्टरची सुरुवात झालेली आहे. हा पहिला व्हिडिओ होता. याच्यानंतर पुन्हा नवनवीन व्हिडिओ या चॅप्टरवरचे आपल्याला येतील आणि तुम्हाला जर या चॅप्टरचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा येतील ते जर अपडेट पाहिजे असेल तर पहिल्यांदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.